आणि आता पाहणार आहोत राज्यभरातल्या आणि देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, पण थोडक्यात नजर टाकूयात स्पीड न्यूजवर। कामगार संघटनांनी आज आणि उद्या भारत बंदची हाक दिली आहे, तर केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संघटनांनी संपाची हाक दिली आहे। सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली असून या संपात सर्वच प्रमुख कर्मचारी संघटना सहभागी होत असल्या तरी त्यात बँक कर्मचारी संघटनांचा समावेश मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होणार आहे। 20 कर्मचाऱ्यांनाही संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलाय, मात्र या कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे। राज्य सरकारने या संदर्भात मेस्मा कायदा लागू केलाय। राज्यभरातील पोलिसांना वर्षभरात 12 किरकोळ रजा मिळत होत्या, मात्र आता त्या रजांमध्ये वाढ करण्यात आली आहे, तर पोलिसांना आता 20 किरकोळ रजा मिळणार असून पोलिसांवर पडणाऱ्या कामाचा ताण विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। शिवसेना नेते आदित्य ठाकरे आजपासून 3 दिवसीय कोकण दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्गातून होणार आहे, तर देवगड आणि वेंगुर्ल्यात ते जाहीर सभा घेणार आहेत। भाजप आमदार नितेश राणेही कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बहीण खासदार प्रीतम मुंडे यांची मुलाखत घेतलेली असून मुंबईतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमावर दोन्ही बहिणींनी फेसबुकवर चर्चा केली आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा बुलेटवारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। एका कार्यकर्त्याची बुलेट पाहून टोपेंना देखील बुलेट चालवण्याचा मोह आवरता आलेला नाही आणि त्यांनी देखील बुलेट चालवता बंगल्याच्या आवारात फेरफटका मारलाय। समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। यावेळेस त्यांनी आरवी टोल प्लाझा जवळील मार्गावर स्वतः कार चालवत मार्गाची पाहणी केली आहे। राज्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट झाली आहे, तर राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 140 रुग्ण आढळलेले असून एका मृत्यूची नोंदही झाली आहे। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 926 इतकी आहे। 12 ते 14 वयोगटातील बालकांसाठी उपलब्ध केलेल्या कॉर्बेवॅक्स लसीच्या मात्रा वाया गेल्या जाण्याची शक्यता आहे। लसीच्या कुपीमध्ये 20 मात्रा असून या तुलनेमध्ये लसीकरणाला प्रतिसाद कमी मिळत असल्याने लसींच्या मात्रा वाया जाण्याची शक्यता आहे। मावळ तालुक्यामध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा प्रवेशोत्सव पूर्वतयारी घेण्यात आली असून यावेळेस विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात आलाय। मुंबई पब्लिक स्कूल सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये नर्सरी आणि ज्युनियर केजीच्या जागा वाढविण्यात आल्या असून पालिका शाळांमध्ये मिळणारा शिक्षणाचा दर्जा पाहून पालक आपल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई पब्लिक स्कूलला पसंती देत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। भारतीय रेल्वेनं महसूल वाढीसाठी नवनवे मार्ग शोधण्याच्या सूचना केल्यानंतर पश्चिम रेल्वेनं रेल्वे स्थानकांच्या नावातून आता कमाई करण्याचा निर्णय घेतलाय आणि जी कंपनी निलावामध्ये स्थानकाचं नाव मिळवेल त्या स्थानकाच्या नावाआधी त्या कंपनीचं नाव दिलं जाणार आहे। ठाणे कारागृहाची शोभा वाढवण्यासाठी 220 म्हणजे साधारण 250 वर्ष जुन्या तोफा कारागृहाच्या प्रवेशद्वाराला तोफगाड्यांचं ठेवण्यात आलंय, तर या तोफाचं अनावरण करण्यात आलेलं असून याचं जतन केल्यास भविष्यात येणाऱ्या पिढीला याचा इतिहास समजायला मदत होणार आहे। देशात इंधन दरवाढीचा भडका उडालेला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे, तर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर हा 114 रुपये 19 पैसे इतका झालाय, तर डिझेलचा 98 रुपये 50 पैशांवर पोहोचलाय। जालना येथे पती पत्नीला बाथरूममध्ये कोंडून सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे। तीर्थपुरी येथील खारामळा भागात घटना घडलेली असून सशस्त्र दरोडेखोरांनी 2 घरं फोडून लाखोंचा ऐवज लंपास केलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणं एकाला चांगलंच महागात पडलंय। शिवसैनिक आणि महिला पदाधिकाऱ्यानं पोस्ट टाकणाऱ्याला जबर मारहाण केली आहे। जळगावातली ही घटना असून चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं।
वसईमध्ये रात्रीच्या सुमारास गुंडांची दादागिरी पाहायला मिळाली असून रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला दगड विटा मार्बलच्या तुकड्यांनी बेदम मारहाण केली असून त्याची युनिकॉर्न मोटरसायकल देखील दगड मारून फोडण्यात आली आहे। शशांक शेंदरकर असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। नायगावात अल्पवयीन मुलीवर मौलानानं अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुटे पैसे देण्याचा आमिष दाखवत नूरल हसन या मौलानानं मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आणि त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले। लग्नाचं आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना भंडारा येथील लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। पोलिसांनी एका 18 वर्षीय युवकाविरोधात अत्याचार आणि पोक्सोसह अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। सुट्टीसाठी गावी आलेल्या सैनिकाच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला। अनोळखी व्यक्तीनं बँक खात्यातील 7.5 लाख रुपये काढल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वालधुनी नदीमध्ये प्रदूषण करणाऱ्या 8 कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस बजावली आहे। तर या नोटीसमध्ये 7 दिवसात वालधुनी नदीत सोडलं जाणारं रासायनिक सांडपाणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि तसं न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। गोंदियातल्या शास्त्री वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली असून या आगीत घर जळून खाक झाले। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेखिंड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झालाय। महामार्ग ओलांडण्याच्या नादात हा अपघात घडला असून दरम्यान भक्ष्याच्या शोधात या मादी बिबट्याला आपला जीव गमवावा लागलाय। बुलढाण्यातील गांगलगावमध्ये गुरांच्या गोठ्यात विषारी जातीचा कोब्रा साप आढळला असून गावकऱ्यांनी कळवल्यानंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडले। साताऱ्यातील वेचले गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीमध्ये चक्क शिवेंद्रराजेंनी डॉल्बीच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांसोबत तुफान डान्स केला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो। गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत आज दुसऱ्यांदा शपथ घेत असून या सोहळ्याला दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत। तर या सोहळ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। प्रमोद सावंत यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासह इतर राज्यातील 15 मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपूरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला। एका कार्यक्रमादरम्यान तरुणानं नितीश कुमार यांच्यावर मागून हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतकरी नेते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली असून या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केलाय। टिकैत यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी भारतीय किसान युनियननं केली आहे। जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेत्यांनी रॅली काढत काश्मीरमध्ये भाजप करत असलेल्या कामांची माहिती त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवली असून भाजप प्रवक्ते राजीव जसरोटिया यांनी नरेंद्र मोदी हे काश्मीरच्या विकासासाठी समर्पित असल्याचं त्यांनी म्हटलंय। मध्य प्रदेशच्या इंदौर येथील भाजी विक्रेत्याच्या मुलानं ब्राझीलमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत पदक मिळवलं आणि 24व्या समर दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेत त्यानं ही चमकदार कामगिरी केली आहे। वाराणसीच्या पशुपतीनाथ मंदिरामध्ये नेपाळी भक्तांनी गर्दी केलेली असून गुढीपाडव्याच्या आधी दरवर्षी या ठिकाणी भक्त गर्दी करत असतात। तर पशुपतीनाथांच्या मंदिरात नतमस्तक होण्यासाठी भक्तांची मांदी आली आहे। कर्नाटकच्या बंगळुरू इथं 19व्या चित्रपट प्रदर्शनाची सुरुवात झाली असून कर्नाटक चित्रकला परिषदेनं या प्रदर्शनाचं आयोजन केलंय। तर या प्रदर्शनामध्ये वेगवेगळी चित्र पाहायला मिळतात। बिहारच्या गया इथं दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी 12 जणांना अटक केली आणि गयामधील वेगवेगळ्या भागात हिंसाचार घडण्याच्या घटना घडत असल्याचं पोलिसांनी देखील म्हटलं आणि या आरोपींकडून 56 जिवंत बॉम्ब जप्त करण्यात आले।
ओडिशाच्या बलरामपूरच्या जंगलात भीषण आग लागली होती। या आगीमुळे जंगलातील वनसंपदा जळून खाक झाली आहे, तर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। अमरनाथ यात्रा यंदा 30 जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे आणि 2 वर्षांपासून कोरोनामुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती। मात्र आता 30 जूनपासून सुरू होणारी यात्रा परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत म्हणजेच 11 ऑगस्टपर्यंत सुरू राहील। आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात जोरदार लढत झालेली असून सामन्यात पंजाबनं 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला। दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सला धूळ चारत दणदणीत विजय मिळवला असून दिल्लीनं 4 गडी राखत विजय पटकावला आणि अक्षर पटेल आणि ललित यादव या जोडीनं विजयासाठी मोठी मेहनत घेतली। भारतीय संघाचा महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले। अखेरच्या साखळी सामन्यामध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला। आफ्रिकेनं 275 धावांचं लक्ष्य अखेरच्या चेंडूवर गाठत सामना जिंकला। यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ड्यून चित्रपटाला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळाले असून सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर आणि सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन असे 6 पुरस्कार या चित्रपटानं पटकावले। अभिनेत्री एरियाना डिबोसला यंदाचा 94व्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला असून स्टीव्हन स्पीलबर्गच्या वेस्ट साइड स्टोरी चित्रपटातील अभिनयासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला। द आय ऑफ टॅमी फे या चित्रपटाला सुद्धा ऑस्कर पुरस्कार मिळाला। सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईलसाठी देण्यात येणाऱ्या ऑस्कर चित्रपटाच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात आला। ड्राइव्ह माय कार या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला, तर फ्ली द हँड ऑफ गॉड वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड यांना देखील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये नामांकन मिळालं होतं। बर्ट अल्टमॅन यांची निर्मिती असलेल्या दी लॉंग गुड बॉयला सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला आणि यावेळी चित्रपटातील कलाकारांनी आनंद साजरा केला। द विंडशील्ड वायपरला यंदाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला असून सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म या पुरस्कारानं पटकावली। देशातील मल्टिप्लेक्स उद्योगामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे। पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्स लेझर यांच्यातील विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे। तर या होत्या राज्यातल्या, देशभरातल्या आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या। स्पीड न्यूजमध्ये आज इथेच थांबणार आहोत। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।